नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चौथीच्या पाठ्यपुस्तकात असणारे सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने हे वाक्प्रचार अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ चांगले लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ। हौस असणे, अर्थ आवड असणे। परवानगी मिळणे, अर्थ संमती मिळणे। वर देणे, अर्थ आशीर्वाद देणे। नवल वाटणे, अर्थ आश्चर्य वाटणे। कित्ता गिरवणे, अर्थ अनुकरण करणे। गहिवरून येणे, अर्थ रडवेले होणे। डोळे पाणावणे, अर्थ डोळ्यात अश्रू दाटणे। अचंबा वाटणे, अर्थ आश्चर्य वाटणे। पोटतिडकीने बोलणे, अर्थ मनापासून कळकळीने बोलणे। निरुत्तर होणे, अर्थ उत्तर न सुचणे। दार खुले होणे, अर्थ संधी मिळणे। आभाळ ठेंगणे होणे, अर्थ खूप आनंद होणे। रक्ताचे पाणी करणे, अर्थ खूप कष्ट करणे। विचारमग्न होणे, अर्थ विचारात पडणे। चेहरा फुलणे, अर्थ आनंद होणे। चिंतेत पडणे, अर्थ काळजीत पडणे। आग्रह करणे, अर्थ हट्ट करणे। टाळाटाळ करणे, अर्थ एखादी गोष्ट करायची टाळणे। पोटात कावळे ओरडणे, अर्थ खूप भूक लागणे। डोळा लागणे, अर्थ झोप येणे। मायेचा वर्षाव करणे, अर्थ खूप प्रेम करणे। झटत राहणे, अर्थ प्रयत्न करणे। पोटाशी धरणे, अर्थ कुशीत घेणे। कासावीस होणे, अर्थ व्याकुळ होणे। पाठलाग करणे, अर्थ मागे मागे जाणे। देहभान विसरणे, अर्थ मग्न होणे, स्वतःची जाणीव विसरणे। पाठ थोपटणे, अर्थ शाबासकी देणे। आनंद उतू जाणे, अर्थ खूप आनंद होणे। धुडकावून लावणे, अर्थ अमान्य करणे। मनावर ताबा मिळवणे, अर्थ संयम बाळगणे। गायब होणे, अर्थ नाहीसे होणे, दिसेनासे होणे। मन लालचावणे, अर्थ लालूच निर्माण होणे। मन भरून येणे, अर्थ गहिवरून येणे। गौरव करणे, अर्थ सन्मान करणे। वावर असणे, अर्थ एजा असणे, रहदारी असणे। संवर्धन करणे, जपणूक करणे। झुंज देणे, अर्थ लढा देणे। धाडस दाखवणे, अर्थ
हिम्मत दाखवणे. आर्जव करणे अर्थ विनंती करणे. टिंगल करणे चेष्टा करणे. छाती धडधडणे अर्थ घाबरणे. गलबलून येणे अर्थ गहिवरून येणे. पार करणे अर्थ ओलांडणे किंवा पलीकडे जाणे. मान डोलावणे अर्थ होकार देणे. चाहूल घेणे अर्थ अंदाज घेणे. आश्चर्य वाटणे अर्थ नवल वाटणे. कुतूहल वाटणे अर्थ उत्सुकता निर्माण होणे. निरीक्षण करणे अर्थ लक्षपूर्वक पाहणे. शंका येणे अर्थ संशय येणे. मिठाला जागणे उपकारांची जाणीव ठेवणे. मिठाचा खडा पडणे अर्थ कामात विघ्न येणे. मिठाला महाग होणे अर्थ अत्यंत दारिद्र्य येणे. जखमेवर मीठ चोळणे अर्थ दुःखात भर घालणे. परोपकार करणे अर्थ दुसऱ्यास मदत करणे. झुंबड उडणे अर्थ गर्दी होणे. आधार देणे आश्रय देणे. फस्त करणे खाऊन संपवणे. फन्ना उडवणे अर्थ खाऊन टाकणे. सुळकी मारणे अर्थ झेप घेणे. पटाईत असणे अर्थ कुशल असणे. निगा राखणे अर्थ काळजी घेणे. मन मोहित करणे अर्थ आकर्षित करणे. पाळत ठेवणे अर्थ लक्ष ठेवणे. जोपासना करणे अर्थ निगा राखणे. साद घालणे अर्थ हाक देणे. कानोसा घेणे अर्थ अंदाज घेणे. भरारी मारणे भरारी घेणे अर्थ झेप घेणे. पसार होणे अर्थ पळून जाणे. रस असणे अर्थ आवड असणे. असंतोष निर्माण होणे अर्थ नाराजी निर्माण होणे. संकल्प करणे अर्थ निश्चय करणे. जेरी सांडणे हैराण करणे. टिकाव लागणे अर्थ निभाव लागणे. बंड पुकारणे अर्थ विरोधात उठाव करणे. कारावास ठोठावणे अर्थ तुरुंगात रवानगी करणे. रवानगी करणे अर्थ पाठवणी करणे. वीरगती प्राप्त होणे अर्थ वीरमरण येणे. अमर होणे कायमची कीर्ती मिळवणे. उरात धडधडणे अर्थ भीती वाटणे. कपाळाला आठ्या पाडणे नाराजी व्यक्त करणे. चेहरा कसनुसा करणे अर्थ अपराधी भावना मनात येणे. नजर चुकवणे अर्थ डोळ्याला डोळा न भिडवणे. पोटात खड्डा पडणे अर्थ भीती वाटणे. पाय लटलटू लागणे अर्थ घाबरून पाय थरथरणे. पोटात बाकबूक होणे अर्थ खूप घाबरणे. कबूल करणे अर्थ मान्य करणे. जीव भांड्यात पडणे अर्थ हायसे वाटणे. चलबिचल होणे अर्थ जीवाची घालमेल होणे.
डोक्यावरून हात फिरवणे अर्थ माया करणे. ठणकावून सांगणे अर्थ ठामपणे सांगणे. ऐपत नसणे अर्थ कुवत नसणे. धूम ठोकणे अर्थ जोरात पळणे. भरून येणे अर्थ गहिवरून येणे. बदला घेणे अर्थ वचपा काढणे. भूमिगत होणे अर्थ लपून लढा देणे. बाळकडू मिळणे लहानपणापासून शिकवण मिळणे. सुगावा लागणे अर्थ माहित पडणे. अवगत होणे अर्थ माहित होणे. प्रत्यय येणे अर्थ अनुभवास येणे. दीक्षा मिळणे अर्थ शिकवण मिळणे. निर्धार करणे अर्थ ठाम निश्चय करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ जाणून घेतलेले आहेत. स्पर्धा परीक्षा व 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे वाक्प्रचार लक्षात ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.